सलामीचा फलंदाज एनसीसी सफाया संघाकडनं उमेश आणि विनायक अशी जोडी मैदानात सफाया गटातील चांगलीची जोडी पाहायला मिळते मैदानात. क्षेत्ररक्षक संजय गावड, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, फ्लाय स्लिप, पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, पहिलं षटक घेऊन येतोय तो जय हनुमान संघाकडनं संजय गावड नावाचा हा गोलंदाज. धीम्या गतीचा गोलंदाज आहे परंतु आउटस्विंग आणि इनस्विंग करण्यात माहिर. डावखुरा असा हा फलंदाज एनसीसी सफाया संघाकडनं उमेश हा मोठे मोठे फटके मारण्यात माहिर आहे. सामना चालू होतोय, पंचांकडून इशारा येतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन संजय गावड तयार. सामना करेल तो उमेश नावाचा फलंदाज, डावखुरा असा फलंदाज. सांगितल्याप्रमाणे इनस्विंग करण्यात लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर. पहिल्या चेंडूचा खेळ संपतोय. खुल्या गटातील आलेल्या संघाने आपली उपस्थिती दाखवून आपली 12 खेळाडूंची नावं समालोचक कक्षात द्यायची आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना होतोय जय हनुमान मायकॉप वर्सेस एनसीसी सफाया संघ. दुसरा चेंडू घेऊन संजय गावड तयार. विनायकांच्या चेंडू फतून चांगला फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मनीष द्वारा. एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या फलकावर लागते ती 2 धावा. सँडी 11 आणि फाती 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली 12 नावं द्यायची आहेत, खेळाडूंची नावं द्यायची आहेत. तिसरा चेंडू घेऊन संजय गावड तयार. सामना करतो डावखुराचा फलंदाज उमेश. चेंडू फलन चेंडूचा कुठलाच संपर्क नाही, निर्धावस्था चेंडू जातोय. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल संजय गावड यांची. 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावर लागते ती अवघी 2 धाव. परत एकदा संजय गावड. आता मात्र झेल टिपण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. चांगला झेल होता. विलास ह्याला का तो जमला नाही परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होते. कुठल्याच प्रकारची 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या फलकावर लागते ती 3 धावा. 4 चेंडूचा खेळ संपतोय. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन संजय गावड तयार. कॉर्नरला अनिकेतचा क्षेत्ररक्षण तयार. एक चांगला चेंडू, निर्धावस्था चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती अवघ्या 3 धावेवर. एक चांगली गोलंदाजी जय हनुमान संघातर्फे संजय गावडची. 5 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या फलकावर लागते ती अवघ्या 3 धावा. शेवटचा चेंडू संजय गावड षटकातील. आता मात्र हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय आणि पहिलं षटक संपते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागते ती 3 धावा. चला मधुर संगीत ऐकूया. हव सगलन लई भारी. हव सगलन लई भारी. करतो मेहनत जीवा परी. धन्यवाद धन्यवाद विजय, धन्यवाद. दुसरं षटक घेऊन येईल जय हनुमान संघाकडनं साई नावाचा हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. कव्हर पॉइंटला जातोय तो संजय गावड आणि लॉंग ऑनला येतोय तो विलास नावाचा हा क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला जातोय तो मनीष, सॉरी धीरज नावाचा हा क्षेत्ररक्षक.
मिड विकेट मध्ये जातोय विकी. शॉर्ट स्क्वेअर लेग. हर्ष पहिला चेंडू आणि पंचांकडनं स्क्वेअर चेंडू. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. धावसंख्येत 1 ने वाढ घेऊन धावसंख्या वाढते ती 4 धावा. पहिला चेंडू हा स्क्वेअर चेंडू टाकतोय साई नावाचा हा गोलंदाज. सामना खेळतो उमेश डावखुराचा फलंदाज. आता मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीतून साई नावाचा हा गोलंदाज. तितकाच उमेश नावाचा आक्रमक फलंदाज अजूनही त्याला सूर गवसलेला नाहीये. धावसंख्या फलकावर लागलेली आहे ती फक्त 4 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन साई एकदा तयार. साई टू उमेश. पाहूया उमेश आपल्या चेंडू फळीतून कुठल्या प्रकारचे फटके बाहेर काढतोय. आणि मला वाटतं हा जोरदार प्रहार, परंतु तारेला लागल्यामुळे तो डेड चेंडू म्हणून घोषित करतायत श्रीकांतजी भोईर. एक जोरदार प्रहार होता. कदाचित झेल सुद्धा गेला असता आणि आउट ऑफ पार्क सुद्धा गेला असता, परंतु तो तारेला लागला आणि डेड बॉल घोषित केला गेला. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 4 धावेवर. चेंडू द्यायचा आहे. साई ज्योत क्रीडा मंडळ आणि सांस्कृतिक मंडळाला विनंती करेन की त्यांनी व्हॉलंटियर्स मैदानाच्या बाहेर पाठवायचे, जेणेकरून आपल्याला चेंडू लवकरात लवकर मिळेल. यानंतरचा होणारा सामना असेल तो खुल्या गटातील पहिलाच सामना. सँडी 11 वर्सेस फातिमा 11 डहाणू. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल त्यांनी 12 खेळाडूंची नावं समालोचक पाठवायची आहे. तसेच विनंती असेल दोन्ही संघांना. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रहार. 1 धाव पळून काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही, परंतु नाही. चांगला फेकी करतोय तो मनीष नावाचा हा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येत 1 ने धावसंख्या होती ती 5. आणि सँडी 11 आणि फातिमा 11 संघांना विनंती असेल की नाणेफेक होण्यापूर्वीच आपली प्रवेश फी जमा करायची मंडळाकडे. धन्यवाद. क्षेत्ररक्षणात बदल करताना गोलंदाज साई धावसंख्येत 1 ने वाढ घेते. धावसंख्या फलकावर लागते ती 5 धावा. आता मात्र फलंदाज विनायक. चांगली फलंदाजी केली होती सफा गटातून त्यांनी. आता पाहायचं आहे आगरी गट टू सफा गट ह्या गटामधून कशी फलंदाजी करतोय विनायक नावाचा हा फलंदाज. आक्रमक असा फलंदाज. धावसंख्या फलकावर लागते ती 5 धावा. साई षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. आता मात्र फुलटच चेंडू. कार्पेट रोल शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होते. चांगलीच रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि ह्या 2 धावांनी धावसंख्या वाढते ती 7 धावा. परत एकदा साई. सामना खेळतो विनायक नावाचा मोठा आक्रमक असा फलंदाज. जोरदार मारण्याचा प्रहार. चेंडू फळी आणि चेंडूचा कुठलाच संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या फलकावर स्थिरावते 7 धावा. साई यांचा पुढचा चेंडू विनायक साठी फुलटच चेंडू. स्क्वेअर लेग दिशेने मारला चेंडू आणि हा चौकार. चांगलाच प्रयत्न. कमॉन डीजे.
धन्यवाद धन्यवाद. एक चांगलाच फटका बघायला मिळाला विनायकांच्या चेंडू फळीतून. धावसंख्या 4 ने भरवते. धावसंख्या फलकावर लागते ती 11 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील साई यांचा. सामना करतो परत एकदा विनायक. धावसंख्या फलकावर लागली ती 11 धावा. आता मात्र तशाच प्रकारचा फटका, परंतु हा सुद्धा चौकार जातोय. पंच श्रीकांत भोईर घोषित करतात चौकार. एक मधुर संगीत ऐकू दे प्रणित. केले ना पोलीस मना पकडून नेलाय, कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेलाय. धन्यवाद डीजे धन्यवाद. 2 षटकांचा सामना संपतोय. खेळ संपतोय. धावसंख्या फलकावर लागते ती 15 धावा. पुढचं समालोचन करतील माझे मित्र हेमंतजी पाटील सर. हॅलो. धन्यवाद सचिन. दोन षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धाव फलकावरती अंकित होत आहेत 15 धावा. थोडस महागड असं षटक म्हणता येईल. साई यांचं पहिलं षटक हाताला गेलं संजय गावड मार्फत. केवळ 3 धावा. ज्या गोलंदाजीसाठी तो प्रख्यात आहे ती गोलंदाजीला बहार येताना संजय गावड कंजूशी अशी गोलंदाजी करताना परत एकदा ह्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संजय गावड मार्फत केवळ 3 धावा, परंतु त्यानंतर कमबॅक करतोय तो एनसीसी संघ. 12 धावा कुठल्या जात आहेत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती आहे तो सागर. आणि फलंदाज आहे तो डावखुळा फलंदाज उमेश. उमेश आखूड टप्प्याचा चेंडू, पण पूर्णपणे बीट होतोय. पूल करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मध्ये येऊ शकला नाही तो उमेश. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धाव संख्या स्थिर आहे मात्र 15 धाव संख्येवरती. सुरेख अशी गोलंदाजी हाताळली जाते ती सागर मार्फत. राऊंड विकेट मारा करताना डावखुऱ्या फलंदाजासाठी. परत एकदा सुरेख चेंडू, परंतु पंच घोषित करतायत दिशा खराब. सोयर चेंडूचा मारा केला जातोय. धाव संख्या 1 ने अंकित केली जाते. धाव संख्या धाव फलकावरती ऑन द बोर्ड 16 धावा. तर मग केवळ 4 षटकांचा खेळ आणि ह्या 4 षटकामागे निश्चितच आपल्याला मोठी धावा उभारणं गरजेचं, कारण दोन्हीही तुल्यबल्य असे हे संघ. दरम्यान विविधता आणण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल टिपला जाते. उमेश माघारी परततोय. डीजे खरी किरीटा परी, खरी किरीटा परी. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जातो पंकज. सुरेख अशी गोलंदाजी हाताळली जाते आतापर्यंत सागर मार्फत. पहिल्या 2 षटकामध्ये एकीकडे बाद करण्यात यश आला नव्हता दोन्ही गोलंदाजांना, आणि हा सागरच्या दुसऱ्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश येतं. विविधता आणण्याचा प्रयत्न, स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू, आणि त्या फसव्या चेंडूला फसला जातोय तो उमेश नावाचा खेळाडू, आणि सुरेख झेल टिपला जातोय विलास मार्फत. पहिला गड्यांचं पतन होते 16 धाव संख्येवरती. डावखुळा फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पंकज. दरम्यान क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना संघाचा कर्णधार आक्रमक फलंदाज मैदानामध्ये सामना करतो विनायक, आणि आपल्या सुरेख अशा फलंदाजीवरती
आतापर्यंत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला एनसीसी संघ. परत एकदा सुरेख फटका फायनलच्या दिशेने जातोय 4 धावेसाठी. ह्या 4 धावा अंकित केल्या जातात. डीजे धन्यवाद डीजे. त्यामुळे सुरेख अशी फलंदाजी आक्रमकता आपल्या फलंदाजीमध्ये दाखवताना आणि अशाच आक्रमकतेची आवश्यकता विनायकच्या बॅट मधून निघालेल्या चौकार आणि षटकारांची एनसीसी संघाला, जेणेकरून मोठ्यात मोठं लक्ष समोर ठेवावं. सुरेख फटका षटकार, सामन्यातील पहिला षटकार, आजच्या दिवसातील पहिला षटकार विनायकच्या बॅट मधून फाईन लेगच्या दिशेने गेलेला. डीजे धन्यवाद डीजे. त्यानंतर धाव संख्या आमचे स्कोर दर्शवतात. अनिलजी जाधव 26 धावा धाव फलकावरती. माफ करा, अनिलजी चव्हाण. सुरेख अशी फलंदाजी, सुरेख फटका बॅक टू बॅक, त्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. डीजे नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का. षटकातील शेवटचा चेंडू, महागडं असं षटक म्हणता येईल. आतापर्यंत विनायक हा डोकेदुखी ठरतोय तो सागर साठे. वादल ओहो त्याच दिशेने सलग तिसरा फटका फाईन लेगच्या दिशेने, परंतु शतरक्षण होतोय, 1 बाउंड शतरक्षण होतोय स्वप्नील यांचं. दरम्यान 2 धावा सुरेख असं रनिंग म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची. ह्या 2 धावेने षटक संपतं, तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या आमचे स्कोर दर्शवतात 34 धावा. दरम्यान ह्यानंतरचा होणारा सामना असेल सँडी 11 वर्सेस फातिमा 11 डहाणू. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल त्यांनी नालफिकीचा कौल करायला यायचं आहे आणि कौल करतानाच त्यांनी एंट्री फी, प्रवेश फी सुद्धा जमा करायची आहे. यानंतरचा होणारा सामना खुल्या गटातील पहिला सामना असेल सँडी 11 वर्सेस फातिमा 11. महागड असं षटक म्हणता येईल सागर यांचं. ह्या षटकामागे 19 धावा फटकावल्या. विनायक ह्या फलंदाजांनी सुरेख अशी फलंदाजी बहरली आणि अशाच फलंदाजीची अपेक्षा आहे, जेणेकरून प्रेक्षक वर्गाला एक चांगला अटीतटीचा सामना पाहायला मिळेल. सँडी 11 संघाला विनंती असेल की त्यांनी समालोचक आपली उपस्थिती दाखवायची आहे. सँडी 11 नवीन गोलंदाजी मार्गवरती अनिकेत घरत, समोर येतो डावखुळा फलंदाज पंकज धुस्त. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, शतरक्षक खाली झेल टिपला जातोय. साई नावाचा शतरक्षक झेल टिपला जातोय. ह्या पहिल्याच चेंडूवरती गडी बाद होतोय. डीजे बांधला सामुंडा बड्या मंडपुळा भारी इंद्रधनुचा नीला स्पर्श झाला प्रेमगणाचा. डीजे आपल्याकडे आला नाही, त्याला विचार का आला नाही. विचार संतोष, मी आमच्याकडे आले नाही, नुसतं फसवलं ना केलीवर केळवडला सांगितलं येतीलच, आलं नाही. 4 संघ नाही आले वेदांतला पाठवलं नाही ना. वेदांत खेळली
दरम्यान सुरेख असा प्रारंभ होतोय षटकाला पहिल्याच षटकावरती गडी बाद होतोय. दरम्यान आता आहे वादल आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा फाईन लेगच्या दिशेने जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोन वरती ह्याचा मारा केला जातोय. डीजे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो धन्यवाद नाम रे धन्यवाद. सँडी 11 संघाला लास्ट कॉल असेल माझा. सँडी 11 संघाचा प्रतिनिधी किंवा संघनायक धाव संख्या 38 धावा. दरम्यान विनायक यांची जी स्ट्रॉंग बाजू आहे त्या स्ट्रॉंग बाजूवरती वारंवार मारा केला जातोय. परत एकदा हवाई फायर समालोचन कक्षाच्या दिशेने स्वागतासाठी. दरम्यान एक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी येते. जो बाहेर कॅच घेणार झेल घेणार त्याला सचिन घरत कडून 50 रुपयाचं पारितोषिक. ओहो अप्रतिम हवाई फाय बॅक टू बॅक सेकंड 6 डीजे. दादू रागो आईची दादू रागो पायाचे बरोबरी हे आईची दादू रागो आईची दादू रागो पायाचे संध्या डीजे. आणि 50 धावा फलकावर लागतात. विनायक यांच्या वैयक्तिक 14 बॉल आणि 45 धावा हा हायेस्ट स्कोर त्यांनी मारलेला. बघूया 50 आपली हाफ सेंचुरी पूर्ण करतात का विनायक नावाचा हा फलंदाज. दरम्यान बघूया अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे ह्यामध्ये. ओ स्लोवर चेंडू. त्यामुळे 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विनायक 2 धावा पूर्ण केल्या जातात. 50 धावेसाठी केवळ 3 धावांची आवश्यकता. ज्या ठिकाणी 17 चेंडूमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 चेंडूमध्ये 50 धावा फटकावल्या होत्या तो रेकॉर्ड मोडतो का. शेवटचा चेंडू 15 चेंडू आणि 47 धावावरती खेळतो वैयक्तिक अशा तो विनायक. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख फटका. धाव संख्या 4 ने आकार घेतो आणि 51 धावा. 16 चेंडू आणि 51 धावा. एक अप्रतिम वादग्रस्त अशी खेळी म्हणता येईल. तुफानी खेळी विनायक यांच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावर लागते ती 56 धावा. आणि जय हनुमान संघाला जिंकणे 57 धावांचं लक्ष्य ते कशा प्रकारे पूर्ण करतील ह्या मैदानावरती पाहायचं आहे. तत्पूर्वी विनायक यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत की त्यांनी 16 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी केली आहे. सॉरी 51 धावांची खेळी केलेली आहे. मधुर संगीत ऐकू द्या प्रणित. करतय झेंडा यो आगरी समाजाचा. अरे फर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या गावामध्ये नाव गाजतय जनार्दन मामाचा. धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद. सँडी 11 संघाचा दरम्यान एनसीसी सफा संघ 56 धावांचं 56 धावा फलकावर लावतात. आणि जय हनुमान मायखोप संघाला 57 धावांचं लक्ष दिलेलं आहे. कशा प्रकारे पूर्ण करतील ह्या मैदानावरती जय हनुमान मायखोप संघ हे पाहायचं आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सँडी 11 वर्सेस फातिमा 11 पहिला फेरीचा पहिला सामना ओपन गटातील सामना असेल. तत्पूर्वी हा सेमीफायनलचा सामना होतोय. 56
53 धावा फलकावर लावतायत एनसीसी सफा संघ. 57 धावांचं लक्ष्य जय हनुमान संघापुढे अवघ्या 24 चेंडू मध्ये. शेवटच्या 2 षटकामध्ये 41 धावांचं योगदान दिलं हे केवळ आपला एनसीसी संघाचा विनायक ह्यांनी. तर पाहायचं आहे ह्या 57 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील सलामीचे फलंदाज स्वप्नील भोईर आणि मनीष अशी जोडी मैदानात एनसीसी जय हनुमान संघाकडनं. फातिमा 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकतो. त्यांनी आपला निर्णय कळायचा त्वरितच आणि सामना चालू होणार आहे आता. सेमीफायनलचा हा सामना रंगतोय तो जय हनुमान मायको वर्सेस एनसीसी सफा आहे आणि फातिमा 11 संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. एनसीसी सफा संघाकडनं सलामीचा गोलंदाज येतोय तो पंकज नावाचा. सामना करेल तो मनीष आणि नॉन स्ट्रायकर असेल स्वप्नील. सामना चालू होतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फुल टच चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हर दिशेने मारला चेंडू. मला वाटतं हा चौकार पहिलाच चौकार. जोरदार प्रयत्न मनीषांचा सफळ. कमॉन डीजे. जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला वाट बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला. धन्यवाद डीजे धन्यवाद. पहिलाच जोरदार प्रहार मनीषांच्या चेंडू फळीतून. चौकार जातोय. आपल्या 4 धावेने खातं उघडतोय आपल्या संघासाठी मनीष नावाचा हा फलंदाज. दुसरा चेंडू घेऊन पंकज पुन्हा तयार. आता मात्र झेल होते का बाहेर परंतु नाही. एक धाव पळून काढत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फलंदाज पडतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या फलकावर लागते ती 6 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागली मायकोप संघाची. पंकज यांचे षटकातले 2 चेंडू टाकतोय. मनीष 6 धावा पूर्ण करतोय ह्या 2 चेंडूवरती. परत एकदा पंकज सामना करतो मनीष नावाचा फलंदाज. आता मात्र एक्स्ट्रा कव्हर दिशेने चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद 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 डीजे. धावसंख्या फलकावर लागते ती 10 धावा. सरासरी 14.25 च्या सरासरीने धावा काढायची आहेत आपल्या संघाला. त्याप्रमाणे मनीष खेळतोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावर लागते ती 10 धावा. 57 धावांचा लक्ष्य असताना जय हनुमान संघाची फलंदाजी सुरेख फलंदाजी बघायला मिळते मैदानावरती. परत एकदा पंकज टू मनीष. मनीष 2 चौकार आणि 2 धावा काढतोय. 10 धावा फलकावर लागतात. फुलटा चेंडू. 1 धाव पळून काढताय. दुसऱ्या धावाचा कुठलाच प्रयत्न नाहीये. 1 धाव मिळणार आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय एनसीसी संघाकडनं. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या वाढते ती 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन पंकज तयार. सामना करेल तो फलंदाज स्वप्नील नावाचा. पाहूया हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे जय हनुमान मायकोप संघाचा. जोरदार मारण्याचा प्रयत्न चुकतोय. निर्धावस्था चेंडू जातोय. मनीषांचा पुढचा चेंडू. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु झेल सुटतोय आणि 1 धाव पळून करतायत फलंदाज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव पळून करण्यात यश मिळते
फलंदाजाला धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या होते ती 13 धावा. षटक संपते. तत्पूर्वी मनीष ह्याला एक सुवर्ण संधी. 3 षटकार मारले तर संतोष पाटील याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रणितकडे जाऊया. प्रणित देवीचे माझे येताले देवा, कोल्यांचे माझे येताले देवा, अंधेरीचे माझे येताले देवा. धन्यवाद त्याचे. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या फलकावर लागते ती 13 धावा. सॉरी 13 धावा. 14.25 धावांचं लक्ष असताना कुठेतरी धावा कमी पडत आहेत जय हनुमान संघाच्या. मनीष याला सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी 3 षटकार मारले तर संतोष पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. याची नोंद घ्यायची. दुसरं षटक घेऊन येतोय NCC सफाया संघाकडनं संजय नावाचा हा गोलंदाज. जय हनुमान संघाचा संजय अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता हा NCC संघाचा संजय कशा प्रकारे गोलंदाजी करेल हा मैदानावरती सामना करतो मनीष नावाचा फलंदाज. धावसंख्या फलकावर लागलेली आहे ती 13 धावा. पहिला चेंडू स्लोवर चेंडू. पंचांकडे दाद मागतात. पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे परंतु बायचेर पण 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या होते ती 14. 57 धावांचं लक्ष जय हनुमान संघापुढे. सरासरी 14.25 कशा प्रकारे पूर्ण करतील. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांनी पटकावून काढल्या होत्या. आणि जर सीमेबाहेर कोणी झेल पकडेन त्याला सचिन घर त्यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढचा चेंडू पंच श्रीकांतजी भोईर सोयटचा इशारा देताना ऑफ स्टिकचा बराचसा बाहेरचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या फलकावर लागते ती 15 धावा. एक आक्रमक असा फलंदाज हा पालघर जिल्ह्यामधला स्वप्नील भोईर नावाचा. आता मात्र फुलटच चेंडू परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो आणि 2 धावा पळून करण्यात यश मिळते फलंदाजाला. धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या फलकावर लागते ती 17 धावा. 17 म्हणजे खतरा असं गणित झालेलं आहे. पाहूया हा खतरा नक्की कोणासाठी आहे. संजय यांच्या षटकातील हा पुढचा चेंडू असेल. सामना करेल स्वप्नील नावाचा फलंदाज. मगाशी फुलटच चेंडू होता परंतु तितका शॉट लागलेला होता. आता मात्र दोन्ही स्टाईल मध्ये शॉट मारतोय स्वप्नील. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्येत आणखी 1 ने भरते. धावसंख्या होते ती 18. 17 आकडा पूर्ण होतोय. 18 धावसंख्या फलकावर लागते. दुसऱ्या षटकातील मला वाटतं हा चौथा चेंडू असणार आहे. पाहूया मनीष आणि हा हवेत चेंडू झेल होतो का पाहायचा आपल्याच गोलंदाजीवर संजय. आणि हा झेल सुटतोय. 2 धावा पळून करण्यास यश मिळते फलंदाजाला आणि हा 2 धावेने धावसंख्या फलकावर लागते ती 20 धावा. 20 धावा होत आहेत. एक चांगला प्रयत्न होता संजय यांचा आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्याचा परंतु झेल त्यांच्या हातातून निसटला. मला वाटतं हाताला लागलाच नाहीये. आणि मनीष ह्याला 3 षटकार मारले तर संतोष पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकार मारा आणि 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा संतोष पाटील मायखोप यांच्याकडनं. पुढचा चेंडू संजय यांचा सामना करतो मनीष नावाचा हा फलंदाज. पाहूया मनीष कशा प्रकारे फलंदाजी करेल. फायनल चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमापार चेंडू जातोय. चौकार 22 रुपये चौकार मिळतोय. एक चांगली पर्वणी. कमॉन डीजे. गाल गाल तुझं केलं कोणी लाल गो बघून लाल लाल गाल पोऱ्या मला बाबे हाल गो. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावर लागते ती 24 धावा. चेंडू जर 20 तारा किंवा पोलला लागला तर 1.5 चेंडू करण्यात येईल. घोषित करण्यात येईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. इलेक्ट्रिक पोल आणि हा इलेक्ट्रिक वायर आहे त्यांना जर चेंडू लागला तर 1.5 चेंडू म्हणून घोषित करण्यात येईल. दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. आक्रमक फलंदाज मनीष अजूनही मैदानात. आता मात्र फाईन लेग स्टेशन मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पळून काढतायत
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 26 धावा. षटक संपते. प्रणित जरा चांगली धुंद ऐकव. धन्यवाद डीजे, धन्यवाद. यानंतरचा सामना असेल तो सँडी 11 वर्सेस फातिमा 11. फातिमा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि सँडी संघाने आपले फलंदाज पहिलेतून पाठवायचे आहेत. दरम्यान आता 12 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण झालेलं आहे. या मैदानावरती 12 चेंडू आणि 31 धावा जास्त मोठ्या नाही आहेत. 41 धावा निघालेल्या आहेत ह्या मैदानावरती, म्हणून काय 12 चेंडू आणि 31 धावा जास्त नाहीत. आणि जय हनुमान संघ हा मोठा संघ आहे, त्यांच्याकडे फलंदाजी खूप मोठी आहे. 12 चेंडू 31 धावा. दरम्यान पुढचं समालोचन करतील माझे मित्र हेमंत पाटील सर. धन्यवाद सचिन. नवीन गोलंदाज येतोय तो राहुल. जी फलंदाजी विनायक मार्फत साकारली गेली तशाच फलंदाजी अपेक्षा असेल एनसीसी संघाकडून. दरम्यान 12 चेंडू आणि 41 धावा फटकावल्या होत्या आणि आवश्यकता आता 12 चेंडू आणि 31 धावा. जी तुम्ही एनसीसी संघाने जी खेळी केली तीच खेळी आता करायची आहे ती जय हनुमान संघाला आणि त्यासाठी तत्पर आहेत फलंदाज मनीष भोईर आणि स्वप्नील भोईर. पहिला चेंडू, ओहो अप्रतिम चेंडू, हवाई फायर. बघूया झेल होते की नाही, झेल टिपला जातोय. सुरेख झेल किरण मार्फत पहिला धक्का बसतोय, मोठा धक्का बसतोय. डीजे आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय जुना गो. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय जुना गो. मला जाऊ दे दादा त्याला घेऊन दे घरात, मला जाऊ दे दादा त्याला घेऊन दे घरात. मला बघून तो करतय पुन्हा गो माया मैत्र भेटलाय जुना गो. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय जुना गो. धन्यवाद. बघा सुरेख क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामागे 26 धावा आणि तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केला जातोय. स्वप्नील नावाचा फलंदाज माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो अनिकेत घरत. थोडस महागडं षटक पडलं होतं, त्याची भरपाई करण्यासाठी पुरेपूर संधी अनिकेत. दरम्यान टेंबी खडो येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 3 चेंडू मागे 18 धाव्यांची गरज असताना 3 सलग षटकार मारणारा अनिकेत घरत मैदानामध्ये. ओहो सुरेख फटका, हवेत चेंडू झेल साकारला जाईल का? आज सुरेख संधी होती. दरम्यान तिसरा धावेचा प्रयत्न. दरम्यान ही खेट फेकली जाते, स्ट्राईक दिली जाते अनिकेत नावाच्या फलंदाजासाठी. डीजे घरी या घरी हव सगळं लई भारी. आम्ही या घरी हव सगळं लई भारी. करतो मेहनत जीवापरी ठेवून भरोसा देवावरी. आम्ही या घरी. तुम्ही सुरेख अशी फलंदाजी करून मनीष माघारी परततोय, त्याची जागा घेण्यासाठी येतो विलास. त्यामुळे पूर्णपणे मदार असेल ह्या दोन्ही फलंदाजांवरती. सुरेख अशी रणनीती म्हणता येईल दोन्ही जय हनुमान संघाची. जे सलामीवीर होते ते दमले होते, त्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जेणेकरून जी आवश्यकता आहे जी जोशाने पूर्ण करावी ह्यासाठी 2 नवीन फलंदाज सलग 2 चेंडूवरती माघारी परतले आहेत. बघूया त्याचा फायदा भेटतो का. ओहो हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल टिपला जाईल का? बाद होतोय. अनिकेत नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर. डीजे मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. पालघरच्या स्टेशनापासून पाचबतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. पालघरच्या स्टेशनापासून पाचबतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. धन्यवाद.
दरम्यान सुरेख फटका होता पण टायमिंग करू शकला नाही तो अनिकेत. शतरक्षण सुरेख असा झेल टिपला गेला विनायक मार्फत ज्याने सुरेख अशी खेळी साकारली. 9 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. दरम्यान 9 चेंडू मागे 5 मोठे फटके न अपेक्षित आणि त्यासमोर आहे तो विलास. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा आउट ऑफ पार्क. पहिला षटकार. दरम्यान 50 रुपयाचं पारितोषिक मिळतं ह्या खेळाडूसाठी. फातिमा संघाच्या खेळाडूंनी 50 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. दरम्यान सचिन खरत मार्फत सुरेख असा झेल टिपला त्या सुवर्ण संधी प्रेक्षकांना की मैदानाच्या बाहेर जो कोणी सरळ झेल टिपेल त्याला सचिन खरत मार्फत 50 रुपयाचं पारितोषिक आणि पहिला मानकरी ठरतोय. पंचांकडून सोयर चेंडूचा इशारा येतोय. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली जाते विलास मार्फत. प्रतिम बॅक टू बॅक षटकार. दरम्यान हा झेल सोडलेला आहे. 50 रुपये सोडलेले आहेत ते प्रणय खरत यांनी. दरम्यान धाव संख्या धाव फलकावरती अंकित केली जाते 41 धावा. डीजे धरा डीजे डीजे. दरम्यान रोमांचकारी असा सामना. 7 चेंडू 16 धावा. सलग 2 षटकार. तिसरा षटकार येईल का आणि अपेक्षा आहे सर्व प्रेक्षक वर्गांना की विलासच्या बॅट म्हणून सलग 3 षटकार यावे आणि एक सामन्यामध्ये मजबूती निर्माण करावी. आखूड टप्प्याचा चेंडू येतोय. फसवा चेंडू येतोय. केवळ 1 धावा अंकित केली जातात. लक्ष आहे 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू मागे 15 धावा जमावायच्या आहेत. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद प्रणित. धावसंख्या फलकावर लागते ती 42 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता जय हनुमान संघाला जिंकण्यासाठी. विलास नावाचा हा आक्रमक फलंदाज मला वाटते कशा प्रकारे फलंदाजी करेल ह्या मैदानावरती. 6 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज आहे तो NCC संघाकडनं निकेत नावाचा गोलंदाज. पाहूया निकेत आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल ह्या मैदानावरती. दरम्यान विलास नावाचा हा मोठा एक फलंदाज बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय. पहिला चेंडू घेऊन मराठा आउट ऑफ पार्क. कमॉन डीजे. 6 धावा. धन्यवाद डीजे. मी सांगितल्याप्रमाणे मोठा फलंदाज विलास नावाचा. आता मात्र गणित सोपं होते. 5 चेंडू आणि 9 धावा कशा प्रकारे पूर्ण करील. षटकार मारील की चौकार मारील हे पाहायचं आहे मैदानावरती. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता जय हनुमान मायकोप संघाला जिंकण्यासाठी. निकेत नावाचा हा गोलंदाज पहिला चेंडूवर षटकार मारतोय विलास. आता मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू फळी आणि चेंडूचा कुठलाच संपर्क नाही. निर्धावाचा चेंडू जातोय. धावसंख्या फलकावर लागलेली आहे ती 48 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण होते. हे समीकरण कशा प्रकारे पूर्ण करेल विलास नावाचा हा फलंदाज. तत्पूर्वी निकेत नावाचा हा गोलंदाज कशा प्रकारे धावा रोखण्यात अपयशी यश ठरेल त्याला हे पाहायचं आहे मैदानावरती. ब्लॉकवर चेंडू होता. पळून 1 धाव पूर्ण करताय. दुसऱ्या धावाचा कुठलाच प्रयत्न नाहीये आणि 2 धावा पळून करण्यात यश मिळते ते विलास नावाच्या फलंदाजाला. धावसंख्येत 2 न भरवते. धावसंख्या होते ती 50 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष्य. सॉरी 7 धावांचं लक्ष्य. 3 चेंडू आणि 7 धावा.
50 फलकावर लागते. एक सेमीफायनलचा हा सामना जो संघ जिंकेन तो फायनल मध्ये प्रवेश करेल. तीन चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 7 धावेंचं लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण करतोय हा विलास नावाचा फलंदाज. निकेत पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि हा झेल, सुंदर झेल. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. प्रेक्षकांची मन जिंकतायत दोन्ही संघ. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा पूर्ण करतील का? लक्ष लागलंय ते फक्त साई आणि विकी याच्यावरती. निकेत नावाचा हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल? 2 चेंडूवर 7 धावा देतोय की रोखतोय हे पाहायचं या मैदानावरती. एक दोन्ही चांगलेच फलंदाज जय हनुमान संघाचे, तितकाच चांगला गोलंदाज निकेत नावाचा. चांगली गोलंदाजी करताना ह्या मैदानावरती 2 चेंडू आणि 7 धावा. एक फटका आउट ऑफ पार्क आणि मॅच आपल्या हातात. 2 चेंडू आणि 7 धावा. प्रेक्षकांचं मनोरंजन होणारा हा सामना, सेमीफायनलचा सामना. जो सामना जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. यानंतरचा होणारा सामना असेल तो सँडी 11 वर्सेस फातिमा 11 डहाणू. 5वा चेंडू घेऊन निकेत तयार. सामना करेल तो साई नावाचा डावखुरा असा फलंदाज. सुंदर चेंडू. पंचांकडे अपील होते. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या फलकावर लागते ती 51. आता मात्र षटकारांची आवश्यकता आणि विक्की नावाचा हा आक्रमक फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल? हा एका चेंडूवर षटकार मारेल की निकेत नावाचा गोलंदाज डॉट चेंडू टाकण्यास सफल होईल हे पाहायचं या मैदानावरती. एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावा. निकेत शेवटचा चेंडू घेऊन तयार. विकी नावाचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल? एका चेंडूवर 6 धावा. आणि फलंदाज बाद. सामना एनसीसी सफाई संघ जिंकतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हरल्या संघाचं कौतुक. डीजे. नवरा जायला गो निवटी मांडवन गो, मांडवन गो, मांडवन उऱ्या मारीना निवटी मांडवन गो, मांडवन गो, मांडवन उऱ्या मारे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. हा सेमीफायनलचा सामना होता. एनसीसी सफाई संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. हार्दिक अभिनंदन. आताचा होणारा सामना असेल ओपन गटातून सँडी 11 फातिमा, सँडी 11 वर्सेस फातिमा 11. फातिमा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. सामना 4 षटकांचा. 4 षटका ही 20 मिनिटात पूर्ण करावी लागतील आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फातिमा संघाने. सँडी 11 संघाने आपले फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. तत्पूर्वी एनसीसी सफाई संघाने बाहेर येऊन जल्लोष करायचा आहे मैदानातून. फातिमा 11 संघाने क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. सँडी 11 संघाला विनंती करीन त्यांनी पहिल्या कक्षातूनच आपले फलंदाज पाठवायचे आहेत. सामना 4 षटकांचा. फलंदाज मैदानात आणि पाटील नेटवर्क
नवीन जर्सी आलेला आहे. जर्सी परिधान करताना आमचे ऑपरेटर. दरम्यान पंचजी संजयजी मल्होत्रा आणि श्रीकांत भोईर यांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पाणी पिऊन घ्यायचं आहे, थंड पिऊन घ्यायचं आहे. गरम नाही आहे, थंड पाणी पिऊन घ्यायचं आहे. आणि हे जर्सी आहे पाटील नेटवर्क मयूर स्पोर्ट्सने दिलेली आहे. धन्यवाद. सामना त्वरित चालू होईल याची विनंती, कारण आपला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. सँडी 11 वर्सेस फातिमा 11 असा सामना रंगतोय. सँडी 11चा 12वा प्रतिनिधी असेल. सँडी 11 संघाचा 12वा प्रतिनिधी कृपा करून समालोचक लक्ष द्यायचा आहे. सँडी 11 आणि यानंतरचा होणारा सामना असेल तो K11 नालासोपारा वर्सेस मयूर स्पोर्ट्स येंबूर. दोन्ही संघाच्या संघानाकांना विनंती असेल की ही इनिंग झाल्यानंतर तुम्ही नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान पुढचं समालोचन असतील ते अजित नाही हेमंत पाटील सर. धन्यवाद. दरम्यान आजच्या दिवसातील हा खुल्या गटातील हा पहिला सामना पाहायला मिळतोय. सँडी 11 वर्सेस फातिमा 11. दोन्ही संघ तसे उपस्थित सर्व नवीन संघाने विनंती अशी की त्यांनी आपली हजेरी दर्शवायची आहे. तसेच दोन्ही संघाचे कर्णधार किंवा इतर संघाच्या कर्णधारांनी विनंती असेल, सूचना असेल की काही नियम आहेत. ह्या नियम मी आपल्यापुढे वाचून दाखवतोय की मैदानामध्ये ज्या काही विजेच्या तारा आहेत आणि एक खांब आहे, ह्या खांब आणि तारेला जर चेंडू आदरल्यास तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल. त्यानंतर आपल्याला जे काही टार्गेट दिलं जाईल पहिलं ते कंपल्सरी चेंजिंग करायचं आहे. तसेच मैदानात उतरताना कंपल्सरी बूट असणे गरजेचं.